बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक सदानंद पुणपाळ सर लिखित कथा दैव जाणिले कुणी. माघ महिना सुरू झाला आणि गावोगावच्या यात्रांना माहीला ऊत आलेला होता. माही म्हणजे माघ महिन्यात ग्रामदेवतेचा केलेला उत्सव, जागर. शेतकऱ्यांना शेतीच्या कामातून सवड मिळालेली असते आणि त्या निमित्ताने सारे नातलग आणि सगळ्या सोयऱ्यांना भेटण्याचे देवधर्माच्या नावाने ते एक निमित्त असते. यासाठी साऱ्या माहेरवाशिनींनी आणि पै पाहुणे आणि मैत्रांना बोलवले जाते. गावात 2 दिवस छोटे मोठे फिरते दुकानदार आपली मेवा मिठाई, खाऊ, खेळणी, खण, बांगड्या यांसारख्या महिलांच्या गरजेच्या वस्तूंची दुकाने मांडीत असत. हे लोक अशा यात्रांची आतुरतेने वाट पाहत असत. मुलांचे फिरते पाळणे आणि काही करमणुकीचे प्रकार मांडलेले असत. त्यांच्याच जोडीला तमाशा किंवा कलापथक असेच. करमणूक हे कारण असे, पण मोठ्या संख्येने आलेल्या पै पाहुण्यांना रात्रभर झोपवायचे कुठे हा मोठा प्रश्न असे. मग रात्री 10 वाजता सुरू झालेला तमाशा उजाडेपर्यंत चाले आणि त्यामुळे जागेचा प्रश्न आपोआप सुटत असे. आमच्या गावची यात्राही अशीच मोठ्या कालावधीनंतर होत होती. ग्रामदेवतेच्या मंदिराचे बांधकाम मानकरी आणि स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या हेवादेव्यामुळे, इगोमुळे बरीच वर्ष रेंगाळले होते. शेवटी त्या देवानेच त्यांना सद्बुद्धी दिली आणि ते एकदाचे पूर्ण झाले आणि यात्रा करायचे निश्चित झाले. माहेरवासिनींना साडी चोळी आणि त्यांच्या मुलाबाळांनाही नवीन कपडे घेतले जातात. त्यात एवढ्या मोठ्या कालावधीनंतर ती होत असल्यामुळे आपली आर्थिक कुवत न पाहताही जो तो यात्रा धडाक्यात करायच्या तयारीला लागला होता. म्हणूनच प्रत्येकाच्या मांडवात शिंगोटी बकरी, पालवी बांधलेली दिसत होती. मांसाहार म्हणजे तर यात्रांचे अविभाज्य अंग. मग जोडीला मदिरेचा महापूर वाहत असे. त्याशिवाय माही होणार कशी? या सर्वांमुळे त्यांचे वर्षभराचे अंदाजपत्रक बिघडून जात असे. पण म्हणतात ना, हौसेला मोल नसतं. गावची यात्रा आणि तीही 10-15 वर्षांनी होते, म्हणून झाडून सारे चाकरमानी 8-15 दिवसांची रजा काढून गावी आले होते. इयर एंडिंगच्या दिवसामुळे जास्ती दिवसांची रजा मिळणं कठीण. त्यामुळं मी 4-5 दिवसांची रजा काढून गावी निघालो. महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरपर्यंत आलो. पुढे गावाजवळूनच गोवा सावंतवाडीला जाणारा हमरस्ता असल्यामुळे एसटीच्या गाड्या भरपूर होत्या. त्यामुळे निवांत बसून जाता येईल असे वाटत होते. पण यात्रांच्या दिवसांमुळे गाडीत उभा राहायला जागा मिळेना. एवढी गर्दी. कोल्हापूरचे मुख्य एस टी स्टँड CBS गर्दीने फुरून गेले होते. स्टँडवर बाकडी भरलेलीच होती, पण प्रवाशांना उभे राहायलाही जागा नाही असे चित्र दिसले. आणि मुंबईत लोकलसाठी गर्दी गावाकडे तसे नसेल असे वाटत होते. तो कयास खोटा ठरला. गाडी फलाटाला लागताच लोक आपापल्या पिशव्या टॉवेल गाडीत टाकून आपले रिझर्वेशन करीत होते. काही एकमेकाला ढकलाढकली धक्काबुक्कीही करीत होते, तर काही अपघात प्रसंगी बाहेर पडण्यासाठी बसच्या मागील बाजू असलेल्या खिडकीतून आत प्रवेश करीत होते. यात महिलाही मागे नव्हत्या. मुंबईतील लोकलच्या प्रवासाची सवय असल्यामुळे आम्हीही कसेबसे गाडीत चढलो आणि एकदाचा जीव भांड्यात पडला. रिझर्वेशनचा प्रश्नच नव्हता. उभे राहून जायला मिळते हेच मोठे झाले. प्रवास जेमतेम 1-1.5 तासाचा. त्यामुळे कुरकुर करायची कशासाठी अशी मनाची समजूत करून घेतली आणि स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलो. तिकीट काढण्यासाठी कंडक्टर आला. त्याला प्रवाशांच्या मधून वाट काढणे कठीण जात होते, पण त्यांना हे नेहमीचेच होते. आता यात्रामुळे थोडे अवघड झाले होते इतकेच. तेवढ्यात एक प्रवासी खेकसला. खाली बघ जरा, माझ्या पायावरच पायतानाचा पाय दिलास. अगा, मी काय मुद्दाम दिलाय वही? गर्दी बघ केवढी आहे ती. गर्दी वाटते तर मग स्वतःची गाडी घेऊन घ्यायची. इथं कशाला आलास? ह्या बघ, खाली कोणीतरी पिशव्या ठेवल्यात. मी पाय कुठे ठेवू? ठेव की माझ्या पायावर, नाहीतर डोसक्यावर.
पाय कुठं ठेवून विचारतोय मला. ए बाबा जरा बाजूला हो, या दादाला त्रास व्हायला लागलाय. तुझ्या पायावर नाल मारलेला पायतानाचा पाय ठेवल्यावर कसं वाटतंय बघ जरा, मग कळलं तुला. अगा गर्दी हाय, एकमेकांचा धक्का लागायचाच, एकमेकाला पाय लागायचाच. जरा सांभाळून घेवा जरा. तासाभराची वाट कशाला भांडते असा. समंजस माणसाचा सल्ला. अरे हे वाटेल सामान कोणाचे? कंडक्टरची विचारणा. माझं आहे ते. कुणातरी प्रवाशाचं बोलणं. त्याचं लगेज घ्यायला पाहिजे, 15 किलोपेक्षा जड आहे ते. आम्ही 4 जण हाव. प्रवाशाची माहिती. मग तिकीट घ्या आधी. तेवढ्यात गर्दीने आणि उकाड्याने त्रस्त झाले कुणाचे तरी मूल रडू लागले. रकमी थांबिव त्याला, दे काहीतरी खायला, अजून तासभर लागणार गाव यायला. तुझं सामान वर ठेव की गा, इथं पायात सगळ्यांनी अडचण होती या. अगा सामान ठेवायला वर जागा तरी हाय होय का. बघ कसं टापुटा भरलं इथे. एका बाजूला वा, तुम्ही दोन्ही बाजूला उभे राहिल्यावर मी मागे जायचा कसा. कंडक्टरची सूचना. मग एकमेकाला तू ह्या बाजूला हो, तू त्या बाजूला हो, अशा सूचना सगळेच करीत होते. तेवढ्यात एका प्रवाशाने तिकीट काढले, पण त्यांची सामानाची पुतळी बघून कंडक्टर म्हणाला, आणि याचं लगेच कोण घेणार? आणखी 2 रुपये दे. अहो मी काढले नव्हतं तिकीट आणि कसलं पैसे मागतासा. लगेच घ्यायला नको काय? अहो मी लगेचच घेतले नव्हतं. अगा लगेच नव्हतं, लगेच मग घेतलंय नव्हतं. तेव्हा त्याची समजूत काढण्यासाठी एक जण म्हणाला, तात्या तू तिकीट काढलास ते तुझ्या वज्जाचं आणि कंडक्टर मागत्या ते या तुझ्या पिशवीतल्या वज्जाचं. हेच बी तिकीट घ्यायला लागतंय होय का? मग सामानाचं तिकीट म्हणा की. तुम्ही लगेच म्हणल्यासा तेव्हा मला काही बी समजना. मग त्याने आणखीन 2 रुपये दिले आणि कंडक्टरने त्याला लगेच तिकीट दिले. असं करता करता एकदाच आमचं गाव आलं आणि आम्ही सही सलामत स्टँडवर उतरलो. गाव लांबूनच नटल्यासारखं दिसत होतं. स्टँडवरच ग्रामपंचायतीची आणि गाव पातळीवरच्या पुढाऱ्यांनी आपापल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या फोटोंसह यात्रेकरूंच्या स्वागताचे फ्लेक्स लावलेले दिसत होते. त्यामुळं गाव सुशोभित झालं होतं की आणखी काय हे ज्यानं त्यानं ठरवावं. लाऊडस्पीकरवरची गाणी ऐकायला येत होती. आमच्या बॅगा उचलून आम्ही घरी जायला निघणार तेवढ्यात दाढी वाढलेला, केस पिंजारलेला, डोळ्यात कमालीची वेदना जाणवणारा, मळक्या कपडातील 70-75 ओलांडलेला एक माणूस तोल जातच आमच्या दिशेनं आला आणि म्हणाला, पोरांनो माहीला आल्याचा वैर, आमचा बबन तुमच्याबरोबर यायला नाही वाटतंय. त्याला रजा मिळाली नाही काही. त्यांच्या अनपेक्षित प्रश्नाने मी पुरता गोंधळलो. कोण हे ग्रहस्थ? त्यांचा बबन कोण? तो कुठे राहतो हे मला काहीच समजेना. तेवढ्यात तुकाराम जाधव माझ्या मदतीस पुढे आला. तो म्हणाला, बाजू अण्णा ते मुलुंडला राहत्यात, त्यांना भेटत नाही त्यो. असं कसं रे पोरांनो, एका गावची नव्ह तुम्ही, मग भेटत कसं नाही जा. आणखी एक एसटी येते मागणं, बघूया त्यात आहे का. असं म्हणून त्यानं आमची सुटका केली आणि मी त्याला विचारलं, कोण ग्रहस्थ आहे आणि बबन कोण? राजबा, बजू अण्णाला ओळखला नाहीस तू? बजरंग नाईक. बबन म्हणजे कोण? कुठे असतो तो? माझा प्रश्न. बजरंग नाईक म्हणजे साऱ्या गावाचा बजू अण्णा. त्यांचा एकुलता एक मुलगा दत्तात्रय मुंबईत सुमारे 40 वर्षांपूर्वी रेल्वे अपघातातून मरण पावला आणि त्या धक्क्यातून ते आजपर्यंत सावरले नाहीत. असेच भ्रमिष्ठासारखे फिरतात. खाण्यापिण्याचे कपड्याचे भान नसते. भेटेल त्याला विचारतात आमचा बबन भेटला होता काय म्हणून. माझी ट्यूब लगेच पेटली आणि मला 40 वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवला आणि माझ्या अंगावर शहारे उभे राहिले. बजरंग नाईक हे गावातील 10-15 एकर जमिनीचे मालक. एवढी जमीन असली तरी सारी पावसावर अवलंबून असणारी खरीपाचीच.
तरी त्यांना इतरांसारखे कुणाकडे कधी हात पसरावे लागले नाहीत. खाऊन पिऊन बऱ्यापैकी सुखी असणारे गावातले एक वजनदार भले गृहस्थ होते. ते निर्व्यसनी आणि खऱ्याला खरे म्हणणारे असल्यामुळे गावात त्यांच्या शब्दाला मान होता. पाठोपाठ 4 मुलीच झाल्या तरी वंशाला दिवा मुलगा नाही म्हणून त्यांनी इतरांसारखी कधी खंत व्यक्त केली नाही, देवदेव केले नाही. आपल्या नशिबात आहे तसेच घडणार यावर त्यांचा दृढ विश्वास होता. तरीही देवाने त्यांची आस जाणली आणि 4 मुलींच्या पाठीवर मुलगा झाला. त्यांनाही आनंद झाला. मुलाच्या बारशाला चुलबंद गाव जेवण घातले होते त्यांनी. ते दत्ताचे निस्सीम भक्त. त्यानेच आपली हाक ऐकली असे समजून त्यांनी मुलाचे नाव दत्तात्रय ठेवले. पाळण्यातले नाव दत्तात्रय असले ते त्यांना प्रेमाने बबन म्हणत. गोरा गोमटा गोल चेहऱ्याचा आणि बोलका बबन साऱ्या गावाचाच लाडका होता. तो 6 वर्षांचा झाला आणि त्याचे नाव शाळेत घातले. आई वडिलांनी लावलेल्या चांगल्या वळणामुळे तो शाळेतही गुरुजींनी सांगितलेला अभ्यास आणि काम वेळेवर आणि मन लावून करायचा. त्यामुळे तो साऱ्या शिक्षकांचाही लाडका बनला होता. बजू अण्णा, बबन अभ्यासात चांगलाच हुशार आहे. भरपूर शिकवा त्याला. नाव काढील तो तुमचं आणि गावाचंही, गुरुजींचे म्हणणे. बघूया दत्तप्रभूंच्या मनात काय आहे ते ठरवतील तसे आम्ही करायचे. असेच दिवस जात होते. बबन एक इयत्ता चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढे जात होता. दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत त्यांचे घर बबनच्या मित्रमंडळींनी गजबजलेले असायचे. दिवसभर त्यांचे काहीतरी सुरू असायचे. त्यांच्या लीला पाहण्यात बजू अण्णा आणि त्यांची पत्नी अंबू वहिनी रमून गेल्या असायच्या. सगळ्या बहिणींच्या गळ्यातला तर तो ताईतच होता. तो 4थीत असताना एकदा मित्रांच्या बरोबर तळ्यात पोहायला गेला होता. पोहताना त्याला दम लागला आणि तो गटांगळ्या खाऊ लागला. अनवस्था प्रसंग पाहून शंकर पारळीने लगेच पाण्यात उडी मारून त्याला सुखरूप बाहेर काढले. हे बजू अण्णांना समजले आणि त्यांनी तळ्याकडे धाव घेतली. बबन बाळा, काय झाले रे, असे म्हणून त्यांनी बबनला मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहू लागले. हे दृश्य पाहून सारेच भावूक झाले. बबनची अशीच शाळा सुरू होती. तो गुरुजींना कधी काय प्रश्न विचारायला सांगता येत नसे, पण त्याचे नवीन काहीतरी जाणून घेण्याचे कुतूहल जिज्ञासा पाहून ते त्याला नाराज करीत नसत. तो 6वी 7वीत असेल. एकदा तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी, जिओचा उच्चार गो, मग डिओचा डो का होत नाही? त्याची शंका ऐकून गुरुजींनाही काय उत्तर द्यावे हेच समजेना. बाळा, ही भाषा इंग्रजांची आहे, ते सांगतील तसे आपण म्हणायचे. असे थातूरमातूर उत्तर देऊन त्याने वेळ मारून नेली. पण त्यांच्या प्रश्नाने त्यांचेच डोळे उघडले होते. तो 4थीत असताना त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले. त्याला भेटायच्या निमित्ताने ती अधूनमधून माहेरी येत असे. असे होता होता साऱ्याच बहिणींची लग्ने झाली. याच दरम्यान तो मॅट्रिकच्या वर्गात होता. अभ्यास जोरात सुरू होता. तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार असे सारे शिक्षक म्हणत होते आणि झालेही तसेच. त्याला SSC परीक्षेत 70% गुण मिळाले आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार त्याला शासकीय या तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकला प्रवेश मिळाला. त्याचे सारे शिक्षण मराठी माध्यमातून खेडेगावात झाले होते, पण इंजिनिअरिंगचे माध्यम म्हणजे इंग्रजी होते. पण त्याने ते अल्पकाळातच आत्मसात केले आणि प्रथम वर्षाची परीक्षा तो उत्तम गुणाने उत्तीर्ण झाला. दुसरे वर्ष सुरू असताना एक विघ्न आले. त्या वर्षी पावसाने दडी मारली. सारी पिके वाळून गेली आणि भीषण दुष्काळाने आपला कराल जबडा उडखडला. त्यात बबनचे कुटुंबही होरपळून गेले. अशावेळी त्याचे शिक्षकच मदतीला धावून आले. त्यांनी बबनच्या खर्चाचा सारा भार उचलला. बजू अण्णांना हायसे वाटले, पण आपण मुलाचे शिक्षण स्वतःच्या बळावर करू शकत नाही याचे शल्य त्यांचे स्वाभिमानी मन विसरू शकले नाही. बजू अण्णा, बबन हा आमचा मुलगा नसला तरी विद्यार्थी आहेच. विद्यार्थी हे आम्हाला मुलांसारखेच असतात. शिक्षकांची समजावणीची भाषा. तरीही माझ्यासारख्या 10-15 एकर जमीन असणाऱ्या माणसाला आपल्या एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणाचा खर्च करता येत नाही हे शोभणारे नाहीच. अहो, संकटे कोणाला येत नाहीत. देवसुद्धा त्यातून सुटले नाहीत. आपण तर पामर मानव.
तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तरी मनाला रुखरुख लागून राहिल ती. अहो, ही मुलं आहेत म्हणून आम्ही शिक्षक आहोत. तीच नसती तर आम्हाला कोण विचारणार. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, वक्ता तो वक्ता नोव्हे श्रोते विना. तसेच विद्यार्थीच नसतील तर शिक्षकांचे काय काम, असे ते परोपरीने बजवांना समजावून सांगत. असे होता होता तिसरे आणि शेवटचे वर्ष उजाडले आणि आपला मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला लागला आहे, तो साहेब झाला आहे, अशी त्यांना स्वप्न पडू लागली. शेवटच्या वर्षाची पहिली 6 संपली आणि बबनला त्याच्या इतर 4 सहकारी विद्यार्थ्यांसह मुंबईत एका कंपनीत आंतरवासितेसाठी 15 दिवस राहावे लागणार होते. या आंतरवासितेने त्याच्या नशिबात काय लिहिले याची कोणाला पुसटशीही कल्पना नव्हती. तिनेच बबनला ओढून नेले असावे असे नंतर सारेच म्हणू लागले. त्याने मुंबईचे केवळ नाव ऐकले होते, त्याला मुंबईची इतर काहीच माहिती नव्हती. तरीही त्याच्या कॉलेजनेच कंपनीच्या मदतीने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. राहण्याची व्यवस्था गोरेगावला स्टेशनजवळ करण्यात आली होती आणि त्यांची कंपनी होती महालक्ष्मीला. हा प्रवास त्यांना लोकलने करावा लागणार होता. त्यांना सकाळी 10 वाजता कंपनीत जावे लागणार होते आणि दक्षिण मुंबईत जाणाऱ्यांची यावेळी तोबा गर्दी असे. पहिल्या दिवशी ते सारे गोरेगाव स्टेशनवर आले आणि लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची चाललेली रेटारेटी पाहून तो हबकलाच. तरीही ते सारे कसे लोकलमध्ये चढले. मध्ये 7-8 स्टेशने लागली. डब्यातील दाटीवाटीने उभे असलेले चाकरमानी, बाजूच्या उंचच उंच इमारती, जवळून जाणारी दुसरी लोकल, तिचा होणारा धडधडाट, स्टेशनवरचा गजबजाट, हे सारं पाहून तो हबकून गेला. तरीही तो या सर्वांकडे लहान मुलांच्या कुतूहलाने पाहत होता. एकदाचे महालक्ष्मी स्टेशन आले. तिथेही चढण्या उतरण्यासाठी प्रवाशांची रेटारेटी सुरू होतीच. ते सारेच कसे तरी स्टेशनवर उतरले आणि चालतच कंपनीकडे गेले. एवढी मोठी कंपनी तो प्रथमच पाहत होता. पहिल्या दिवशी तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कोणते काम करावे लागणार आहे याची प्राथमिक माहिती दिली. संध्याकाळच्या प्रवासात त्यांना सकाळसारखेच दिव्य पार पाडावे लागले. हे खडतर असले तरी करावे लागणार होतेच. तरीही कित्येक मजली इमारती, मोठाले रस्ते, दर 5 मिनिटांनी धावणारी लोकल, वाहनांची कल्पनाही केली नव्हती एवढी संख्या, उपनगरातील जागोजागी दिसणाऱ्या रिक्षा आणि गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते आणि स्टेशने पाहून तो एखाद्या स्वप्न नगरीतच वावरत असल्याचा त्याला भास होत होता. आपल्याला इथेच नोकरी मिळावी असे त्याला मनोमनी वाटत होते. आपण मुंबईला सुखरूप पोहोचलो. कंपनी चांगली आहे. माझे 4घेही मित्र सोबत आहेत. कंपनीने राहण्या जेवण्याची सोय केली आहे. तुम्ही काही काळजी करू नका, असे पत्र त्याने पहिल्या दिवशीच पाठवले होते. ते पत्र मिळाले आणि बजवांना आणि काळजीत असल्या अंबुवाहिनीला बरे वाटले जरा. बजवांना, बबनचं पत्र आले नव्हे. कसा आहे त्यो? राहायला कुठं गाववाल्याच्या खोलीत आहे काही? नाही, त्याच्या कॉलेजनंच त्यांच्या राहण्या जेवण्याची सोय केली आहे. बरं झालं ते. नाहीतर परक्या ठिकाणी ही खेडेगावातली पोरं राहतील कुठं? राहण्याची सोय चांगली आहे, पण रेल्वेनं जायला लागतंय म्हणतोय. मुंबई आहे ती, ते काय आमच्यासारखं खेडेगाव आहे वई. चांगलं झालं, चांगलं झालं. पोरगं नोकरीला लागू दे, आईबाचं पांग फेडील ते. इतरासारखा भल्लच नाही बबन, वावग वागायचा नाही त्यो, अशी लोकांची चर्चा सुरू होती. बबन मुंबईला जाऊन 4 दिवस झाले आणि बबनची आई बजवांना म्हणाली, अव सकाळपासनं ही मावळ तिच्या अंगाची पाल सारखी चुकचुकायला लागली या. ती चुकचुकली की चुलीच्या वरची बी तशीच करायला लागली या. असं का व्हायला लागलंय? अगं, त्यांना चुकचुकण्याशिवाय दुसरं काय काम आहे वई? त्यांचं काम त्या करत्यात, करू देत त्यासनी. बजवांना सहजच बोलले. तेवढ्यात डवऱ्याच्या दारात एका पाठोपाठ 2 कुत्री रडताना ऐकून ती घाबरली. हवं, ही कुत्री कधी नाही ती का रडायला लागल्यात? अगं, त्यांना खायला मिळालं नाही की रडत्यात मालकाच्या नावानं. बजवांना हसत हसत बोलले.
पण त्यांचेही मन शंकाकुल झाले होते. तेवढ्यात कुऱ्हाड्याची पार्वती त्यांच्या घरात आली आणि म्हणाली, आंबूभंजी, ही कुत्री आज अशी का रडायल्यात? गावात काय वाईट वंगाळ होणार नाही ना? अगं, मला बी तसंच वाटायलंय. आमच्या घरात बी पालीसारख्या चुकचुकायल्यात. पारपर मुलकात गेलंय, भ्या वाटतंय बाई. भंजी, असलं काय बी मनात आणू न गसा. बबन हाय त्यो, दुसऱ्यासारखा नाही त्यो. पार्वतीचं बोलणं ऐकून तिलाही बरं वाटलं. पण मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात तसंच घडत होतं. देवळाजवळच्या पिंपळाची मोठी ढापी पारावरच्या मूर्तीवर पडली आणि तिथली मूर्ती फुटली, असं सांगत 4-5 पोरं धावत आली. हे ऐकून बजवानांनी देवळाकडे धाव घेतली. पाठोपाठ 10-15 गावकरीही आले. पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी पारावर पडली होती आणि त्याखाली जवळ असलेल्या विरगळचे फुटून 4 तुकडे झाले होते. अगा, असं कसं झालं हे? आज पत्तोर कधी ढापी मोडलेली नाही या झाडाची. पारावरची मूर्ती फुटली आहे, हे चांगलं लक्षण नाही. गणपती गुरुवाची टिप्पणी. आमच्या आज्या पंजापासनं झाड आहे. काकड्याचा काका मंत्र घालून हिराच दगड बांधतोय. खरंच असं कधी झालं नव्हतं. इपुरीतच घडलंय आज. तेवढ्यात स्मशानाच्या बाजूला कुत्र्याने रडून किचाट केला आणि गावावर काहीतरी अरिष्ट कोसळणार यावर सगळ्यांचेच एकमत झाले. सगळे चिंताक्रांत झाले. कुणाला काही सुचेच ना. सारे सैरभैर झाल्यासारखे गप्पगार झाले. बायकांची चर्चा सुरू झाली. काल माझ्या सपनात साप आलता. सपनात साप येणं चांगलं नाही. काहीतरी वाईट होणार हे सांगायलाच तो आला असेल. आमच्या घराच्या चुल्यावरची पाल सारखी चुकचुकायला लागली आहे. असं कधी होत नव्हतं. आमच्या देवाऱ्याजवळ कलिच्चू आलता. मामंजीनं मारला त्याला. खरं देवाऱ्याजवळ इच्छू दिसतो या म्हणजे काहीतरी वंगाळ होणार असं म्हणतात. कल आमच्या मालकाच्या पायावरच पाल पडली. काकड्याच्या काकाला विचारलं तर म्हणालं, तुला काय बी होणार नाही, मारुतीला नाळ देऊन ये. मुलगा मुंबईला गेलाय, त्याला काही बरे वाईट होणार नाही ना, या शंकेनं बजू अण्णा आणि अंबुवहिनी यांना मात्र चैन पडेना. हे सगळे शकून कसले कुणालाच ठाऊक नव्हते. पण भविष्यात आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलेले असेल सांगता येत नाही. या चिंतेने साऱ्या गावाला घेरले होते. इकडे मुंबईत बबन आपल्या साऱ्या सहकाऱ्यांसह कंपनीत यायला बाहेर पडला. सारे स्टेशनवर आले, पण तोबा गर्दी झाली होती. ज्याची त्याची कामावर जाण्याची घाई होती. त्यामुळे गाडी येताच सारेच आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना आत असणारे बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत होते. या सर्व बाबी त्यांना रोजच्याच होत्या. अशीच चर्चगेटला जाणारी एक लोकल आली आणि बबन आणि त्याचे मित्र गाडीत चढण्याचा प्रयत्न करू लागले. चौघे आत चढले. पाठोपाठ बबननेही दरवाजाचा दांडा पकडला आणि तो आत चढण्याचा प्रयत्न करू लागला. एवढ्यात ट्रेन सुरू झाली. तरी त्याने दांड्याचा हात सोडला नाही. तेवढ्यात गाडीने वेग घेतला आणि काही कळायच्या आत त्यांचा दांड्याचा हात सुटून तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यामध्ये सापडून काही कळायच्या आत त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. हे लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी धावपळ करून स्टेशन मास्टरना त्याची कल्पना दिली आणि रेड सिग्नल देऊन त्या मार्गावरची वाहतूक थांबवण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात तुकडे होऊन पडलेले बबनचे शव पोलिसांनी बाजूला घेतले. तपासणी करता त्याच्या पॅन्टच्या खिशात त्यांना कॉलेजचे ओळखपत्र सापडले. त्यावरून प्रेताची ओळख पटली. लगेच सारी चक्रे फिरली आणि रेल्वे पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांना वायरलेसवरून संदेश पाठवून घटनेची माहिती दिली. त्यांनी लगेच पोलिसांना पोलीस इन्स्पेक्टरना कळवले आणि दुपारी 4-4:30 वाजता पोलीस बबनच्या गावी पोहोचले. त्यांनी पोलीस पाटलांना बोलावून घेतले आणि अपघाताची बातमी देण्यासाठी बजवानांचे घर गाठले. पोलिसांची गाडी गावात का आली आहे म्हणून अनेक गावकरी जमा झाले आणि त्यांना ही बातमी समजली. आता हे बजवानांना सांगायचं कसं, हा सर्वांसमोर पेच पडला होता. पण तालुक्याहून आलेल्या पोलिसांनी मनावर धोंडा ठेवून ती बातमी बजवानांना सांगितली आणि त्यांनी, बबन, आम्हाला सोडून कुठे गेलास रे बाळा, असं म्हणून हंबरडाच पडला. अंबू वहिनीची शुद्ध हरपली.
आणि गावातील साऱ्या बायका आणि लहान थोरांनी धाय मोकलून राहायला सुरुवात केली. कुणी कुणाला आणि कसं सावरायचं. बबनसारखा सालस मुलगा मुंबईला नोकरी निमित्ताने जातो काय आणि 4 दिवसाच्या आत त्याचा मृत्यू होतो काय, सगळ्यांनाच कोड्यात टाकणारं होतं. बजवानांचा आक्रोश दगडालाही पाजर फिरला असा होता. साऱ्या गावाला धीर देणारा वाघासारखा गडी गडागडा लोळू लागला. माझा बबन कुठे गेला, आम्हाला न सांगता कसा गेला, मीही त्याच्याकडे जातो, असं म्हणून धावण्याचा प्रयत्न करू लागले. 4 गड्यांना आवरणात ते. मी आता जगून काय करू, मीही हिरीत उडी मारून जीव देतो आणि माझ्या बबनला भेटायला जातो. मी बाळा असं का केलंस रे, असे सारखे बोलू लागले. अंबू वहिनी बेशुद्धच होत्या. दातखिळी बसली होती. साऱ्या बायका दातखिळी काढून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्या दोघांची ही अवस्था पाहून रामजी काकाने डॉक्टरांना बोलावून आणायला सांगितले. ते आल्यावर बजवानांना झोपेचं इंजेक्शन देता येईल का, असे विचारले. थांबा थोडा वेळ, त्यांना आपला शोक व्यक्त करू द्या, नाहीतर त्याचा उलटा परिणाम होईल, असे डॉक्टर म्हणाले. तेवढ्यात बबनच्या 4ही बहिणी आल्या आणि पुन्हा रडारड झाली. बजवाना, या पुरींकडे बघा आणि स्वतःला सावरा जरा. रामजी काकांचे समजावणे. काका, समजावायचे काय राहिले आता, बबनशिवाय आम्ही आता जगू शकत नाही, असे म्हणून त्याने ऊर बडवून घ्यायला सुरुवात केली. सारा गावच शोकसागरात बुडाला होता. प्रत्येकालाच आपल्याच घरातील कोणीतरी गेले असं वाटत होतं. त्या रात्री गावात चूल पेटली नाही की कुणी तोंडात पाणी घेतलं नाही. ती काळ रात्र कशी तरी गेली आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता बबनचे शव घेऊन ॲम्ब्युलन्स गावात आली. ती बजवानांच्या दारात आली आणि बजवानांनी बबन असा काळीच पिळवटून टाकणारा टाहो फोडला. कोणालाही त्यांना समजावण्याचे धाडस होईना. बजवांना, अंबू वहिनी, बबनच्या साऱ्या बहिणी आणि गावातील साऱ्या आया बहिणी एकच आक्रोश केला. सारा गाव रडत होता. प्रेतासोबत आल्या पोलिसांनाही हे दृश्य पाहून अश्रू आवरता आले नाहीत. त्यांना तिथे थांबणे अशक्य झाले आणि त्यांनी पोलीस पाटलांना सांगून लगेच निघणे पसंत केले. अंत्यविधीसाठी प्रेत नेणे गरजेचे होते, पण बजवांना, अंबूवहिनी त्याला सोडायलाच तयार नव्हते. गावातील 4 जाणत्या लोकांनी बजवानांना बाजूला केले. इतर बायकांनी अंबूवहिनी आणि मुलींना समजावून प्रेत बाहेर आणले. सारे सोपस्कार केले आणि ते उचलणार तेवढ्यात बजवानासह सारेच त्याच्यावर आडवे पडले. काय करावे कोणालाच समजेना. कसे तरी प्रेत उचलले आणि विधे आटोपून सारे परत आले. पण त्या माता पित्याचा आणि बहिणींचा आक्रोश पाहून कोणीही आपापल्या घरी जायला तयार नव्हता. त्या दिवशीही गावातील लहान मुलं बाळं वगळता कोणीही तोंडात अन्नाचा घास घेतला नाही. दुसरा दिवसही तशाच आक्रोशात गेला. बजवांना भ्रमिष्ठासारखे वागू लागले. तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनाच्या वेळीही ते म्हणू लागले, आज इकडे कुठे निघालासा, कुणाची राख सोडायची आहे. त्यांचं हे लक्षण त्यांना माणसातून उठवणारेच आहे याची जाणत्यांना कल्पना आली आणि त्यांचे हृदय गलबलून गेले, पण त्यांच्यासमोर बोलता येत नव्हते. रक्षा विसर्जनाचा विधी झाला. नैवेद्य ठेवला. बरेच कावळे आले होते, पण पिंडाला कोणी शिवेच ना. अनेकाने अनेक गोष्टी सांगून पाहिल्या, पण ते ढिम हालेच ना. तेवढ्यात रामजी काकाच पुढे आले. मोठ्या मुलीच्या यजमानाला म्हणाले, बबन, मी तुझ्या आईवडिलांना टाकणार नाही, निवद घे बाळा. तो पुढे झाला आणि हात जोडून तसे म्हणतात सारे कावळे नैवेद्यावर तुटून पडले. बबन गेला तरी आईवडिलांची काळजी करीतच हे लोकांना समजले आणि अनेकांचे डोळे भरून आले. 4 दिवस झाले आणि सारा गाव आपापल्या कामात गुंतला, पण बजवांना बबनला विसरायला तयार नव्हते. नवऱ्यासह मोठी मुलगी माहेरी येऊन राहिली. अंबू वहिनी थोडी सावरली होती,
नीटनेटक्या कपड्यात रुबाबदारपणे वागणारे बजवांना या जगात नसल्यासारखेच वागू लागले. खाण्यापिण्याचे कपड्यांचे भान नसे. काही वेळा आपण कुठे आहोत हेही त्यांना समजत नसे. डोळ्यात करुणा दाटलेली असे. आता वयाची 75 ओलांडली आहे. पोरांनो, आमचा बबन येणार नाही वय रे. तिला रजा मिळाली नाही वय रे. काळी चिरत जाणाऱ्या त्यांच्या प्रश्नाबरोबर हे सारं सारं मला आठवलं आणि माहीतलं माझं मनच उडालं. चांगल्या माणसांच्या बाबतीतच देव असा निष्ठुर कसा वागतो? खरोखर देव आहे का? असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला आणि दैव जाणिले कुणी असे त्याचे उत्तरही मला मिळाले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.